बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न होता. एक सिंगल तिथे मिळते. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला गेला आणि त्या 15 मिनिटामध्येच तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू एक्स्ट्रा 30 सेकंडच्या आतमध्ये ठेवावा लागेल. 40+ एकच षटक आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. फलंदाजात आपण पाहताय जगन पाटील आणि देवानंद मडवी. पहिला बॉलवर एक आणि जे दोन्ही संघ खेळतात दोन्ही टीम आपला एक एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण पाठवा. दोन्ही टीम जे खेळतात आपला एक एक प्लेयर आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. पहिला बॉलवर एक सिंगल. दुसरा बॉल फुल टॉस आहे. स्टेपिंग करून हा फटका आपण पाहिला तर ऑन साईडला सजवलाय डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षण चांगलं झालं. त्या ठिकाणी मिळते एकच धाव. जगन पाटील आणि देवानंद मडवी ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 40+ च्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या एंडला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात सुरेश गोराडकर. संघर्ष 11 टीमकडनं जे 40+ पहिलं षटक हातात आहेत. पहिला सामना आपण पाहिला SS आर्मी या संघानं तो सामना जिंकला. चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न होता. सरळ बॉल आपण पाहिलं तर या ठिकाणी टर्न झाला आणि बॉल गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ते पहिली विकेट मिळते आहे सुरेश गोराडकर यांना. फलंदाज जगन पाटील बॅक टू द डगआउट. विकेट इथे मिळतीये. जगन पाटील यांना माघारी परतावं लागते. सुरेश गोराडकर यांना यश मिळते. धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 2. जयेश भोईर आल्यात इन ॲट पोझिशन 2 क्रमांक 2 वर फलंदाजीसाठी. पहा तुम्हाला सुरुवातीलाच वेळेच्या माध्यमातून सूचना दिली गेली आहे. 15 मिनिटं फक्त दिली गेली आहेत आणि त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स कंप्लीट करायच्यात. ओहो फुल लेनचा बॉल आहे. त्रिफलाची दांडी गोल करत असताना जयेश भोईरला आला पावले माघारी परतावा लागेल. दुसरा विकेट इथे मिळत आहे. कॅश प्राइज दिला जाईल आणि सुरेश नांदुरकर यांच्या माध्यमातून 200. म्हणजे जर अजून एक विकेट आली तर सच. परंतु पहा ओव्हर कंप्लीट आहे कारण दोन्ही 40+ चे खेळाडू इथे बाद झालेत. त्यामुळे ओव्हर इथे होईल काउंट. पहिलं षटक झाले समाप्त. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 2. पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या ओव्हरसाठी आपण वेळ घेतला तब्बल 6 मिनिटं. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं. टीम संघर्ष 11
वेळीच्या माध्यमातून देखील तुम्हाला सजग राहावं लागेल, कारण आज 9 सामने आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत आणि ते 9 सामने आपल्याला सूर्यप्रकाशाच्या झोतामध्येच कंप्लीट करायचे आहेत. त्यामुळे तुमच्या सहकार्याची मैदानाच्या आतमध्ये अपेक्षा असेल. संपूर्ण आयोजन कमिटी म्हटलं तर आपणच आयोजक आहात, कारण आपण सर्वांच्या एकीनं माध्यमातनं आपण ही टिंबवली प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित केली आहे. भरपूर उशीर होत आहे. कॅप्टन आपण अंपायर्स आपण त्या ठिकाणी सूचना द्यायचे कॅप्टनला. तर पहिलं षटक आपण पाहिलं सुरेश गोराडकर यांचं. धावा त्यांनी दिला 2 आणि विकेट आपण पाहिले 2. आणि आपण पाहताय लाईव्हच्या माध्यमातून ड्रोन व्ह्यू या संपूर्ण मैदानाचं कव्हरेज आपण पाहताय. अगदी आकाशात विहंगम दृश्य ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून टिंबवली प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर आमचे आदरणीय सुमितजी घरत यांच्या माध्यमातून हे ऑपरेटिंग आपण पाहताय. ड्रोनचं अतिशय सुंदर असं ऑपरेटिंग आणि संपूर्ण टिंबवली गाव हे मैदानाचं परिसर, संपूर्ण निसर्गरम्य वातावरण, आजूबाजूचं संपूर्ण आपण पाहताय गर्द झाडींमध्ये वसलेलं हे मैदान आमच्या ड्रोनच्या व्ह्यूच्या माध्यमातून आपण पाहताय. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या मध्ये घेतला गेला. येस, टायमिंग सेट केलं गेलं. जर 15 मिनटं झाल्यानंतर ऑलरेडीच तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. हे ड्रोनचं व्ह्यू आपण लाईव्ह पाहिलं. सुंदर असं प्रेक्षेपण या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर वेळ घेतला, भरपूर वेळ. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर तब्बल 3 मिनटं घालवली आहेत आणि हे सगळं वेळ तुमच्या टाईममध्ये काउंट होईल या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. संघर्ष 11 संघ. अपील केली गेली. ऑनसेटला टर्न करायचा होता. हा फटका, फुटवर्क नव्हतं. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 3 धावा. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय देवाशिष पवार आणि त्याच्या समवेत खेळतोय तो देवानंद मडवी. मनीष पाटील आला. फुल टॉस होता. ऑनसेटला टर्न केला अलॉंग द कार्पेट. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे आल्यात, फेकी करतायत, परंतु पहा अतिशय वेगानं 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. अतिशय सुरेख या बॉलमध्ये दोन्ही बॅटर्सचा तालमेल अतिशय चांगला होता. 2 धावा इथे प्राप्त करत असताना 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. त्यामध्ये जगन पाटील, देवानंद मडवी आणि जयेश भोईर, आणि मैदानाच्या आतमध्ये देवाशिष पवार आणि मनीष पाटील ही जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न, संधी आहे पॉइंटला. झेल त्या ठिकाणी निसटला हातामधून. 40+ खेळाडू होते त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून प्रॉपररित्या जज ते करू शकले नाहीत आणि ते झेल होते ड्रॉप. स्विचिटचा प्रयत्न राहिला होता मनीष पाटील याचा. मनीष पाटील आहेत. एक सिंगल तिथे मिळते. सेकंड ओव्हर आपण कुमार भोईर याची पाहताय. आतापर्यंत एक चांगलं षटक राहिला. ही संघर्ष 11 या संघाची कामगिरी आपण पाहिली तर आतापर्यंत टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले आणि चांगली राहिली आहे गोलंदाजीमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, संधी इथे निर्माण होती का हा मोठा प्रश्न असेल रनआउटची, परंतु पहा मनीष पाटील अगदी चित्त्याच्या चपळाईनं मैदानाच्या आतमध्ये इथे रन्स घेत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यासाठी काय आवश्यक आहे तर तुम्हाला फिटनेसची आवश्यकता आहे. सातत्यानं तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम, तुमची फिटनेस या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्याचवेळी नंतर तुम्ही एकदम परफेक्ट क्रिकेट मैदानाच्या मध्ये खेळू शकता. देवाशिष पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे सुरेशजी नांदुरकर यांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका टर्न केला आणि जोपर्यंत डीपमधनं बॉल येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना पहिला सामना आपण पाहिला. तो सामना जिंकला टीम SS आर्मी या टीमनं आणि आपण पाहिलं तर त्यांनी देखील टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं
आणि समोरच्या टीमला अगदी कमी धावसंख्येमध्ये त्यांनी रोखलं होतं. 30 धावा त्यांनी सहजरित्या चेस केला. आता दुसरा सामना आपण पाहता आजच्या दिवसामधला संघर्ष 11 आणि गार्गी ट्रान्सपोर्ट या दोन संघादरम्यान. तर सेकंड ओव्हरचा देखील खेळ या ठिकाणी झाला समाप्त. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 5.50ची सरासरी आपण पाहताय. 11 धावसंख्येवर 3 विकेट आत्तापर्यंत गमावले. 2 ओव्हरमध्ये संघर्ष 11 या टीमचा बोलबाला राहिला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धावा, या ओव्हरमध्ये विचार केला तर धावा आल्या 9. या ओव्हरमध्ये एकही विकेट जरूर मिळाली नाही आहे, परंतु एक चांगलं षटक म्हणावं लागेल कुमार भोईर यांचं. 2 ओव्हरचा काही शिल्लक आहे आणि या 2 ओव्हरसाठी तुमच्याकडे टाईम शिल्लक आहे फक्त 7 मिनटं. मोनिश पाटील या गोष्टीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. अदरवाईज शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 30 सेकंदच्या आतमध्ये ठेवावा लागेल. क्रिकेटच्या नियमाचं पालन करणं, क्रिकेटच्या शिस्तींचं पालन करून क्रिकेट खेळणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तुमचं क्रिकेट देखील इम्प्रूव्हमेंट होत असतं. मोनिश पाटील जे गोलंदाजीसाठी सध्या दिसतील आपल्याला, षटक क्रमांक 30 घेऊन. या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटकाची अपेक्षा असेल कॅप्टनला. आत्तापर्यंत विचार केला तर धावा 11. कोणत्याही प्रकारचा पण विजय पाहिलं तर एकच सूचना या ठिकाणी जरूर करेल की तुमच्या गावासाठी गावाची लीग आपण भरवली आहे, ज्यामध्ये सर्वच खेळाडूंना तुम्ही स्थान दिलं आहे. एन्जॉय म्हणून तुम्ही क्रिकेट खेळत आहे. कोणत्याही प्रकारचं आपण आक्षेप घेताना किंवा कोणत्या प्रकारचा सूचना करताना अगदी ती शांततेत करावी. चर्चा विनिमय तुम्ही करावा आणि त्यानंतरच तुम्ही ती सूचना किंवा तो कोणत्याही प्रकारचा जो तुमची अपील असेल ती पोचवा. परंतु कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू नका किंवा कारण स्पर्धा लाईव्ह आहे आणि स्पर्धा तुमच्या गावाच्या एकीसाठी तुम्ही भरवली आहे, तर नक्कीच एक स्पर्धा तुमच्या एकीचं एक चांगलं प्रदर्शन घडवते आणि त्यामुळेच तुमच्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा असेल. आणि अंशू आला आणि अंशूसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चला गोलंदाजीसाठी अंशू आपण पाहत आहे. फुल टॉस होता, टर्न केला बॉल, शॉर्ट फाइंडिंगला जज करतायत. प्रॉपररित्या जजमेंटच झालं नाहीये क्षेत्ररक्षकाला. शुभम बाबरे, नमिश पवार, हेमंत मडवी, हेमल मडवी आणि दीपेश भोईर आणि जानसू भोईर या सर्वांच्या माध्यमातून अंशूसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश पाहिजे. लोवर फुल टॉस ऑन साइडला फटका सुरक आहे स्लॉक स्वीपच्या माध्यमातून. मनीष पाटीलनं आपला ट्रेडमार्क फटका इथे दाखवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सहा धावा मनीष पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहत आहे. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 20 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजून एक षटकार आला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज जॉन्टी यांच्या माध्यमातून दिलं जाईल मनीष पाटीलला. प्रयत्न राहिला रिव्हर्स स्वीपचा. हा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर जाऊन पोहोचलाय. ओ येस, आलाय सलगचा दुसरा तडाखेबंद षटकार.
टीमची, परंतु मनीष पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. सुंदर बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. राऊंड लेग सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी अंशूच्या माध्यमातून इथे कमबॅक केलं गेलं आहे. अराउंड लेग त्रिफलाची मनीष पाटील बॅक टू द डग आउट. धन्यवाद. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती 26 एकडावर सलगचे 2 षटकार आले होते. त्यानंतर कुठेतरी कमबॅकची अपेक्षा होती आणि नक्कीच त्या ठिकाणी अंशूनं विकेट प्राप्त केली आहे. महत्त्वपूर्ण विकेट म्हणावे लागेल, कारण अजूनही विचार केला तर इथून पुढे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मनीष पाटीलचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं हे फार महत्त्वाचं होतं टीम गार्गीज ट्रान्सपोर्टला, आणि तो महत्त्वपूर्ण विकेट ब्रेक थ्रू इथे मिळवून देत असताना यावेळी आपल्याला अंशू पाहायला मिळतो. न्यू बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील. चांगला बॉल आहे, फुल लेनचा हा बॉल पूर्णपणे बीट झाला आहे. वेदांत पाटील एक स्ट्रायकर गोलंदाज आहे टेंबिवली टीमचा, ज्यावेळी रेग्युलर क्रिकेट आपण पाहतो. लेफ्ट आर्म बॉलर, अतिशय चांगला आपण पाहिलं तर त्याची गोलंदाजी नेहमी सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये. नेहमीच आपण पाहिलं तर एक चांगला यंगस्टर आहे आणि चांगला सहाय्य आपल्या टीमसाठी नेहमीच त्याचा राहील आहे. तो वेदांत आपल्याला बॅटिंगसाठी सध्या पाहायला मिळतो आहे. लोवर फुल टॉस होता, लास्ट बॉल या ओव्हरचा ऑनसाइडला टर्न केला आहे. एक सिंगल वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. मोरिश फार वेगानं आल्यात, थ्रो चांगला आहे, परंतु पहा 1-2 आणि त्यानंतर तिसरा बॅकअप होता. इथे जर तिसरा बॅकअप नसता तर कदाचित हा बॉल ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा रन्स इथे मिळू शकला असता. 2 धावा इथे मिळतात. षटक क्रमांक 3चा खेळ झाला समाप्त आणि बॅटिंग करत असताना गार्गीज ट्रान्सपोर्ट्स टीमची धावत संख्या स्कोर बोर्डवर 28 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अंपायर्स या टीमचं टायमिंग जास्त झाला, एक प्लेअर आतमध्ये घेण्याची सूचना तुम्ही त्यांना द्यायची आहे. तब्बल 21 मिनटं त्यांनी लावली आहेत. आपण 15 मिनटं दिली होती, फार तर 17-18 मिनटं पण आपण ग्राह्य धरली असती, 17 मिनटं आपण ग्राह्य धरली असती. त्यामुळे एक खेळाडू कंपल्सरी आतमध्ये ठेवायचा आहे आणि हा नियम प्रत्येक टीमला आहे. पहा, आपण शिस्तबद्ध ही स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. आपण गावाची लीग खेळतो, त्यामुळे एक प्लेअर आता तुम्हाला आतमध्ये ठेवावाच लागेल. संघर्ष 11 संघ, आणि इथून पुढे ज्या टीम्स तुम्ही आपण खेळणार आहात तुम्हाला या सूचनेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. 3 ओव्हर्स तुम्हाला एनी हाव कंपल्सरी 15 मिनटामध्ये कंप्लीट करायचे आहेत. कारण पहा, ज्या वेळी एखादा प्लेअर आतमध्ये येतो, स्लॉकचं षटक असतं, धावा वाढत असतात. आता फक्त आपण जर पाहिलं तर 5च खेळाडू 30 षटकाच्या बाहेर आपल्याला निकेतन शेवटचं षटक घेऊन राऊंड विकेटने पहिलाच बॉल भन्नाट वेग होता. राऊंड विकेटने एक अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला, बीट झाला. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं, ते कार्य इथे झालंय, कारण विकेट किपरला बॉल हातात भेटलाच नाही. वेदांत पाटीलला स्ट्राईक एंडवर. वेदांत पाटील शफल ऑन साइडला खेळायचा होता, विकेट किपर जज करतायत. हो यस, पकडला इथे झेल, यश मिळत आहे निकेतनला आणि मोठा धक्का इथे लागत असताना टीम गार्गी ट्रान्सपोर्टला. फलंदाज वेदांत पाटील बॅक टू द डग आउट. पहिला बॉल डॉट, त्यानंतर इथे विकेट. स्लॉकचं षटक, सुपर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निकेतनच्या माध्यमातून.
सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून राहिलं आहे. यंगस्टर आहे, गती त्याच्याकडे आहे. निकेत बॅचिकड आहे, ते संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. फार भरपूर वेगानं हा बॉल गेलाय विकेट किपरला ब्रश करून. आउटफील्डमध्ये मागे फार चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. धाव इथे आपण पहिली तर आली आहे फक्त एकच. निकेत गोराडकर याचं षटक आपण पाहता, जे शेवटचं षटक आहे. निकेत गोराडकर मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते, पर मनीष पाटीलच्या बॅटमधनं असं वाटलं होतं की कुठेतरी आता धावांचा ओघ वाढतोय, परंतु त्यानंतर मनीष पाटीलची विकेट गेली आणि पण पाहिला तर धावांचा वेग मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी कमी झाला होता. मनीष पाटील आणि या खेळाडूची ओळख आहे आउटफील्ड मधला एक सर्वोत्तम खेळाडू टेंबिवलीचा, परंतु मैदानानं मोनिशला अक्षरशः नाचवलं. इकडून तिकडे तिकडून तिकडे शेवटच्या क्षणाला धडपडला, पडला सुद्धा, परंतु बॉल थांबवण्यामध्ये त्याला यश आलं नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. धावत संख्या 34 या कडावर जाऊन पोहोचले. चांगले टार्गेट आता मी म्हणेन पोहोचलाय, हवेमध्ये उंच आहे आणि जज करतोय. मोनिश पाटीलच्या हातामधनं झेल फार कमी वेळा सुटतायत आणि हिट विकेट झाला ऑलरेडी. फलंदाज बाद. चला टॉससाठी या. नेक्स्ट मॅच रॉबिन वॉरियर्स आणि MH स्पोर्ट्स ग्रुप सी मधला हा सामना असेल. रॉबिन वॉरियर्स आणि MH स्पोर्ट्स. मंगेश गोरसेकर आणि हेमंत गोराडकर दोन्ही टीमचे कॅप्टन यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MS स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात रॉबिन वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस बॉक्स खाली करा, जे बसले टॉस बॉक्समध्ये चला खाली करा, आपण टॉस घेतोय. शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि इनिंगचा धावसंख्या स्कोरबोर्डवर 34 पाहायला मिळते. टॉस बॉक्स खाली करा प्लीज. आणि कॅप्टन रॉबिन वॉरियर्स आणि MS स्पोर्ट्स या दोन टीमचे कॅप्टन आपण तिथे चेअर आपल्यासाठी उपस्थित केलं आहे, त्या चेअरवर आपण यायचं आहे. आमचे साथी समालोचक आदरणीय मोनिशजी पाटील यांना विनंती करते आपण टॉस बॉक्समध्ये टॉस घ्यायचा. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. निकेत गोराडकर याचं कौतुक करायला हवं. यंगस्टर आहे, ज्या पद्धतीने त्यानं आत्मविश्वास त्यानं दाखवला या षटकामध्ये. स्लॉगचं षटक कधी कधी आपण पाहिलं तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाचा काळीज फार महत्त्वाचं असतं. इथे या यंगस्टरनं चांगली कामगिरी केली या ओव्हरमध्ये. स्वरगंगा म्युझिकचे प्रोप्रायटर आदरणीय प्रमोदजी मडवी आणि किशोरजी पाटील यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लास्ट बॉल अपील करतायत. लास्ट बॉलवर एक सिंगल इथे मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्डवर 35 आणि 36 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलंय. ते संघर्ष 11 या संघासमोर बॅटिंग करत असताना गार्गी ट्रान्सपोर्ट या टीमने. मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक मोनिशजी पाटील सरांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि यापुढील होणारा सामना जो असेल ग्रुप सी मधला रॉबिन वॉरियर्स आणि MH स्पोर्ट्स या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. प्रमोदजी मडवी यांना विनंती करतो या सभा आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ असे टॉस देखील आम्हाला उडवायचा आणि किशोरजी पाटील दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आपण या आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल देणार आहोत. आपला आपण जे या मॅचचा आनंद घेत आहे
जे कोणी आमचे ज्येष्ठ गावातील ज्येष्ठ सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील जे कोणी व्यक्तिमत्व असतील, आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं. ही स्पर्धा आपल्या गावाची आहे, ही स्पर्धा आपल्यासाठी आहे. आपण सर्वांचं स्थान आमच्या या VIP डाईजवर आहे, आपण या ठिकाणी यायचं आहे. सन्माननीय सुरेशजी नांदुरकर साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या समूहात आमच्या टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. ग्रामस्थ मंडळ टेंबवली आयोजित टेंबवली प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतोय. दोन संघांच्या मध्यंतराने मॅच, आपण तिसरी मॅच पाहतोय. एका बाजूने रॉबिन वॉरियर संघाचे कर्णधार पोहोचले गेलेत आणि अमाज स्पोर्ट्स या दोन संघाचे कर्णधार आहेत. आणि करूयात नाणेफेकी. सुरेशजी नांदुरकर साहेबांना विनंती करतोय की आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. टॉस कोण कॉलिंग देणार? रॉबिन वॉरियर्स. चला, सलामीची बॅटिंग आली आहे, आपण फिल्डिंग लावून घ्या. ट्रान्सपोर्ट कॉल अँड इट इज टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकलाय रॉबिन वॉरियर्स संघ. मी मांडवांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच. चला, आपण एक छोटीशी चर्चा करूयात. रॉबिन वॉरियर्स संघाचे कर्णधार टॉस जिंकलाय. सर्वप्रथमतः कसं वाटतंय? सीझन 4 आपण बघता बघता 4थ्या सीझनमध्ये पोहोचलो आहे आणि 4थ्या सीझनमध्ये खेळताना ॲज अ कॅप्टन रॉबिन वॉरियर्स संघाचे कसं फील होतं आहे आणि काय डिसिजन असणार टॉस जिंकल्यावर? मैदान पाहून तर खूप आनंद होतो आहे आणि मला सांगण्यात आनंद होतो आहे की ही टेंबवली गावची प्रीमियर लीग आहे. म्हणजे जिंकतान पर प्रीमियर लीग टेंबवलीच, हारणार पण टेंबवली. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर टेंबवली संघाचं नाव या क्रिकेटच्या पटलावरती जर बघितलं तर भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटचा या मग वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये टेंबवली संघ प्रवेश करतो. आणि आता मागच्या 3 ते 4 वर्षांपासून पाहिल्याने एक वेगळा अधिराज्य आहे. एक गावचं जुनं खेळाडू म्हणून आणि त्याचबरोबर एक गावचा प्रेक्षक म्हणून जेव्हा आपला रेग्युलर संघ बाहेर जातो आणि चांगली कामगिरी करतो, त्याबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल? खरं तर आता जे टेंबवली गावची टीम आहे, जे हनुमान, मला वाटतं ठाणे जिल्ह्याच्या बाहेर पण ही खेळते आणि ही जेव्हा खेळते तेव्हा आवर्जून त्यांच्या आम्ही मॅच बघतो. म्हणजे रात्रीचे 1 वाजू द्या, 2 वाजू द्या, मला वाटतं पूर्ण गाव जागा असतो. का तर खेळाडू खूप उत्तम आहेत. टॉस जिंकलायत, काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण घेतलाय. 4 षटकाची मॅच पाहतोय, टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण समोरच्या संघाने डिसाईड केलं, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी. सो ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही आता तुमच्या संघाकडनं कशा एक्सपेक्टेशन ठेवणार आहेत? आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर MS स्पोर्ट्स संघाचे कर्णधार म्हणून तुम्हाला निवडलं गेलं, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? काय नाही, थँक्यू म्हणून कर्णधार निवडल्याबद्दल. आणि 4 षटकाची मॅच किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न, कारण की मागच्या 2 मॅचमध्ये बघितलं तर लो स्कोर होत आहेत. 40+. ची इच्छा असेल. कोणत्या अशा बॅटर्स आहेत आणि आयकॉनकडनं किती अपेक्षा? खूप आहे आयकॉनकडनं. आदित्य भोईर. नक्कीच आपण दोन्ही संघांना शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. टॉस रिपोर्ट इज टीम रॉबिन वॉरियर्स वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. चला जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. येस, जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, टार्गेट सेट केले गार्गी ट्रान्सपोर्ट संघानं. 36 धावसंख्येचा संघर्ष 11 संघासमोर. कशा पद्धतीनं ते संघर्ष करतील या मॅचमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तने, ऐकूयात भिवंडी विभागातील एक समालोचक मोनिश पाटील यांचा आवाज. आणि येस, एकच आपण नक्कीच आमच्या आयोजकांचा सत्कार आमच्या टॉसबॉक्समध्ये करतोय. प्रवीणजी मडवी यांचा शुभ सन्मान, रॉबिन वॉरियर्स या टीमकडनं हा सन्मान आपण करतोय. येस, चला गर्दी कमी करा आणि पंच आपण सामन्याला सुरुवात करायची. नमस्कार मंडळी,
आपलं सर्वांचं पुन्हा एकदा टेबिवली प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत आहे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती बनवल्या गेल्या 35 आणि 36 धावांचा आव्हान आहे. मागच्या मॅचमध्ये आपण 31 धावांचं आव्हान पाहिलेलं. यावेळेस जर बघितलं गेलं तर 36 धावांचं आव्हान आहे आणि ते पार करण्यासाठी 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूने दिगंबर पाटील आणि सुरेश गुराटकरची जोडी आणि गोलंदाजीवरती जयेश भोईरला पाहतोय गोलंदाजी करताना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 3 आहेत. चेंडू क्रमांक 3. जयेश भोईर तयार हो. यावेळेस पायावरती टाकण्याचा प्रयत्न केलेला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चेंडू आणि त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये देखील, जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला जिथे 3. पहिल्या चेंडूवरती जर बघितला 2 धावा आल्या, तर नंतर पुढच्या येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आपण पाहिल्यात. टेबवली प्रीमियर लीग पाहतोय. सीझन 4 चौथं पर्व आहे. अनेक साऱ्या खेळाडूंनी या प्रीमियर लीगमध्ये आपलं अधिराज्य गाजवण्याचं काम केलं आणि खूप सारे युवा मिळालेत या स्पर्धेमध्ये मागच्या 4 वर्षात. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, तितकंसं चांगलं कनेक्शन नाहीये, पण गॅपमध्ये चेंडू. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग. एक धाव कंप्लीट आहे आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली. टोटल 5 या आकड्यावरती. सुरुवातीला जर बघितलं तर पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि ज्यामध्ये 40+ खेळाडू आपण पाहतोय सगळे. लॉफ्टेड फटका आहे स्क्वेअर लेगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 बाउन्स चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकाराकरिता 4. सतीश दादा, आपला फोन राहिला आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहे, घेऊन जायचं आहे. सतीश पटोळे, शेवटचा अंतिम चेंडू असेल. 9 धावा फळकावरती. पुन्हा एकदा बाहेर निघाले होते, जागा बनवून खेळायचा प्रयत्न केलेला, सरळ खेळलेत. पाठीमागे आहे क्षेत्ररक्षक मनीष होते तिकडे आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती बनवल्या गेल्या. टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतायत 11 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 11 धावा फळकावरती आहेत एका षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर आपण SS आर्मी संघाला अधिराज्य गाजवताना पाहिलं, जे टायटल डिफेंड करण्यासाठी मैदानात उतरलेत. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर दुसऱ्या मॅचमध्ये संघर्षाच्या विपक्षामध्ये गार्गी ट्रान्सपोर्ट अशी आपण मॅच पाहतोय आणि जिथे नाणेफेकीचं कौल जिंकलेला, डिसाईड केलेलं क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगवरती आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या. 35-36चं आव्हान होतं आणि 36चं आव्हान पार करताना पहिल्या षटकामध्ये धावा फळकावरती पाहतोय 11 आकड्यावर. गार्गी ट्रान्सपोर्ट संघाने प्रथमतः पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना जशा हवा तशा धावा तर नाही बनवू शकल्या, पण आता डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. पण पहिल्या षटकामध्ये धावा फळकावरती 11 आल्या आणि आता षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय वेदांत. आयकॉन खेळाडू आहे वेदांत आणि वेदांतचा जर विचार केला तर भिवंडी प्रीमियर लीग जी आता नुकत्याच काही दिवसामध्ये चालू होणार आहे, त्या भिवंडी प्रीमियर लीग रूममध्ये ग्रुप सी मध्ये सर्वात जास्त महागडा 9,000 पॉईंट्सने सोल्ड होणारा खेळाडू आहे आणि सुपर कमालीचं प्रदर्शन राहिलंय वेदांतचं टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलंय. आणि सध्या वेदांतला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. षटक क्रमांक 2 वेदांतच्या हातामध्ये चेंडू आहे. बॅटिंगवरती
स्ट्रायकर एंडवर बॅटर पाहतो आपण. ओ पहिला बॉल पंचांचा इशारा, इट्स नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर पंचांचा आता इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय की फ्री हिटचा येणारा पुढचा चेंडू, अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर 9+1 अशा 2 धावांनी वाढती जाऊन पोहोचला गेला 13 आकड्यावरती. वेदांत पाटील गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 2मध्ये महागडा खेळाडू आहे, आयकॉन आहे या संघाचा. आज वेल आज खूप चांगलं प्रदर्शन वेदांत पाटीलचं आपण अनेक हंगामामध्ये पाहत आलो आहे आणि कालच्या दिवसामध्ये देखील साई स्पोर्ट्स खारबावच्या विपक्षामध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं होतं वेदांत पाटीलचं. बॉल तयार, वेदांत. ओ पुन्हा एकदा नो बॉल, वन्स अगेन नो बॉल आणि यावेळेस पुन्हा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल पाहायला मिळालाय. प्रतीक अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो प्रतीक पाटील यांना, आणि जे या हंगामामध्ये तुम्हाला या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही आहेत. पण सध्या बघा जरी या हंगामामध्ये प्रीमियर लीग नसेल खेळत, खूप सारा दबाव त्यांच्यावरती प्रेशर आहे, मॅचचं खूप सारं प्रेशर आहे, अनेक साऱ्या स्पर्धा त्यांना कंटिन्यू खेळायच्या आहेत, त्यामुळे अनुपस्थिती आहे. पण अंपायरच्या भूमिकेमध्ये बघा जॉईन झालेत, हे गावासाठी योगदान आहे आणि ते फार महत्त्वाचं. प्रतीकच्या माध्यमातून मॅचकडे वळतो, फ्रीट कंटिन्यू आहे. ओ फ्रीटचा बॉल यावेळेस थोडासा पाठी ठेवला आणि त्यानंतर एक धाव तर बनवली जाते, मिसफील्ड पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे, फेकी करेपर्यंत 2 तर बनवल्यात आणि 2च धावेवरती थांबावं लागेल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढत जाऊन पोहोचल्या गेल्या 16 आकड्यावरती. डावकुराताचा बॅटर मुनीश पाटील. कालच्या दिवसामध्ये अफलातून कमालीची बॅटिंग मुनीश पाटीलची आपण पाहिली होती. बोलतो यार. ओ यावेळेस पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, हवेमध्ये उंचीवरती आणि त्यानंतर कॅश ड्रॉप होतीये. चुकी घडली, फार मोठी चुकी घडली असेल असं म्हणावं लागेल, कारण की मुनीश सारख्या बॅटरची झेल सोडणं आणि ते देखील अशा सिच्युएशन मध्ये जिथे सध्या स्ट्रगल करताना पाहतोय आपण गार्गी ट्रान्सपोर्ट संघाला, आणि त्या सिच्युएशनला मुनीश सारख्या बॅटरची झेल सोडणं कदाचित महागडं ठरू शकतं. क्रिएट करून दिली होती ऑपॉर्च्युनिटी वेदांत पाटीलने, पण त्यानंतर झेल ड्रॉप झाली. एखादी संधी निर्माण तर झाली आता मुनीशला इथून मोठी बॅटिंग करण्यासाठी. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेले, मनीष होते तिकडे क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर जगन पाटील होते. मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याच्या मदतीनं झेल तर सुटली गेली. धावसंख्या फळकावरती वाढल्यात, जाऊन पोहोचला गेला 18 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना पुन्हा एक धावेमध्ये वन्स अगेन. यावेळेस पुन्हा कॅच सुटली आणि यावेळेस 4 धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज लागते, पण ॲज वेल आज 1% नशिबाचा भाग, लक फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. आणि इथे कुठेतरी मुनीशला साथ मिळाली त्या नशिबाची. मनीषने अटेम्प्ट चांगले केले होते तिकडे, पण नाही कॅच पकडू शकले, कॅच ड्रॉप झाली आणि बॅक टू बॅक मागच्या 2 चेंडूवरती 2 झेल सुटल्यात आणि यावेळेस चौकार देखील दिला. धावा फळकावरती 22. बोलत या हो यावेळेस हलक्या गतीने आता ठाऊक आहे मुनीशला, कारण की मागच्या 2 चेंडूवरती त्याने रिस्क घेतली होती, अटेम्प्ट केलेला, रनआउटची संधी देखील स्ट्रायकर एंडला, पण फार वेगाने पोहोचले आणि धावा फळकावरती 2 ने वाढतील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचत आहेत 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 धावा आहेत फळकावरती. मागच्या 2 चेंडूवरती जर बघितलं गेलं तर 2 संधी निर्माण झालेल्या, 2 वेळेस झेल अटेम्प्ट करण्याचे प्रयत्न झाले होते तिकडे, पण दोन्ही वेळेस गमावला गेला संध्या आणि त्याचा बेनिफिट आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या गतीने फक्त अँकलचा यूज केला, रिस्टचा वापर केला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली तिकडे आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग चालू आहे सध्या. 36 धावांचा रनचेसमध्ये धावा फळकावरती आपण पाहतोय 25 आकड्यावरती. 12.50 ॲव्हरेजने आतापर्यंत धावा फळकावरती बनवलात. धावा फळकावरती 25 आहेत.
शेवटचा अंतिम चेंडू एक धाव तर बनवली आहे आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती टोटल आपण पाहतोय 26 आकड्यावरती 26 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही विकेट न गमावताना 12 चेंडूमध्ये 26 धावा बनवल्यात. आता 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. षटकार जर मारला तर साईनाथ मडवी यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिला 12 चेंडूमध्ये धाव फळकावरती बनवला 26. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज असणार आहे. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 सर्वेश मडवीला पाहतोय आपण. दुसऱ्या षटकामध्ये वेदांत पाटीलकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, विकेट मिळवून देतील, पण वेदांतने ज्या पद्धतीने किंवा ज्या एक्सपेक्टेशनने गोलंदाजीवरती आले होते तशा प्रकारची गोलंदाजी बघा. पहिला 2 चेंडूवरती 2 नो बॉल हाताळले त्याने, पण तदनंतर 2 संधी देखील निर्माण केलेली. यावेळेस पहा पॉइंटला खेळायचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला, हा पहिला धक्का बसताना नवीन बॅटर कुमार भोईर आयकॉन आहेत आणि दोन्ही आयकॉन आता सध्या मैदानामध्ये पाहतोय. कुमार भोईर आहे, दुसऱ्या बाजूने मनीष पाटील आहेत. त्यांच्या विपक्षी संघामध्ये आपण मनीषला देखील पाहतोय. धावा फळकावरती टोटल जोडला गेला 26 आणि 26 वरती पहिला धक्का बसताना षटक क्रमांक 3 चालू झालाय. 11 मध्ये अजून देखील 10 धावा बनवायच्यात. मॅच अजून फिनिश झालेले नाहीये. या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या आणि या दोन्ही बॅटर्सचे विकेट जर मिळाले तर अंतिम षटकामध्ये मॅच बनताना तुम्हाला दिसेल, पण त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागेल. आता सध्या मैदानामध्ये बॉल तयार, चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा वेट करून खेळलेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. स्कोर ऑफ द विकेट खेळले होते आणि तदनंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 27 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. 27 धावा फळकावरती पाहतोय आपण. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन सध्या चालू आहे मैदानामध्ये. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. येणारे 10 चेंडू शेष आणि 10 मध्ये बनवायच्यात 9 धावा. 9 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल्स. रिव्हर्स स्वीप करायचं होतं, गॅप मध्ये बॉल आहे आणि सरळ थर्ड मॅनला बॉल पाठवला जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, 4 धावांकरिता चौकार. आहे टेंभवली गावची शान, जय हनुमान क्रिकेट ग्राउंड आहे टेंभवली गावची शान. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावर. 31 आकड्यावरती स्मॅश केलं यावेळेस. बॉल अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं 6 धावांकरिता षटकार आणि मॅच होती ऑफ फिनिश. टाटा बाय बाय करताना हा मोठा फटका आपण पाहिला आणि षटकारानंतर मॅच झाली फिनिश. चला लगेचच जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये. चला मॅच नंबर 3 रॉबिन वॉरियर्सच्या विपक्षामध्ये एमएच स्पोर्ट्स दोन्ही संघांनी तयार राहायचं. लगेचच मैदानामध्ये जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्याकरिता आणि या मॅचचा हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच मनीष पाटील. 21 धावा बॅटिंग वरती बनवल्या त्याने आणि मनीषला देऊ ते आपण मॅन ऑफ द मॅच. आणि अंशु गोराडकर आपण देखील या आपल्यासाठी कॅश प्राइज 200 रुपयाचा आलेला आहे, 100 रुपयाचा आहे. अंशु आपण या, आपल्यासाठी पारितोषिक आले 100 रुपयाचं.